आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक पुन्हा सुरू झालेलं आहे। पावसामुळे ॲक्वा लाईन मेट्रो स्थानक हे बंद झालेलं होतं। पाणीच पाणी परिस्थिती होती। आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी प्रवाशांना सोयी सुविधा देण्याकरता आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक सज्ज झालंय। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या मी आहे वरळीतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक, जे भूमिगत मेट्रो स्थानक आहे। साधारण मागील 5 ते 6 दिवसांपासून हे मेट्रो स्थानक बंद होतं। सोमवारी ज्या प्रकारे 26 मेला मुंबईत जो पाऊस झाला त्या पावसाने कुठेतरी मेट्रो स्थानक बंद होतं। मात्र हे कालपासून दुपारी 1 वाजल्यापासून हे मेट्रो स्थानक सुरू झालेलं आहे। सध्या आपण या मेट्रोने प्रवास करणार आहोत आणि एकंदर प्रवाशांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे आणि या संपूर्ण प्रवास हा जो मागील 5 ते 6 दिवस बंद होता त्यामुळे किती अडचणी या सगळ्या प्रवाशांना आल्या सध्या आपण जाणून घेऊ आणि एकंदर या संपूर्ण मेट्रोमध्ये आपण प्रवास करत आहोत। आणि ही जी भूमिगत मेट्रो आहे ती साधारण आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकापासून ते आरे आणि आरे नंतर जेवीएल अशा प्रकारचा संपूर्ण मार्ग आहे। हा जो संपूर्ण मार्ग होता तो जेवीएल ते आरे आणि आरे ते वरळी अशा प्रकारे मार्ग सुरू होता। मात्र हे जे एकमेव स्टेशन आहे आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक हे मात्र बंद होतं आणि एकंदर इथली संरक्षक भिंत कोसळली त्यामुळे कुठेतरी पाणी जे होतं ते मोठ्या प्रमाणात शिरलं, त्यामुळे स्थानक संपूर्ण बंद झालं। क्या कहेंगे? मेट्रो स्टेशन बंद था पानी के बारिश की वजह से, क्या कहेंगे? बहुत बंद था तो बहुत दिक्कत था, अब चालू हो गया, अच्छा है। मेट्रो जी आहे ती साधारण मागील 5 ते 6 दिवस बंद होती त्यामुळे अनेक मुंबईकरांना याचा काहीसा त्रास झाला। मात्र काल दुपारी 1 वाजल्यापासून मेट्रो जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा तिचा वेग जो आहे तो आपल्याला पकडलेला पाहायला मिळत आहे आणि मुंबईकरांचा जो प्रवास होता तो पुन्हा एकदा तितक्याच नित्य नियमाने सुरू झालेला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निकेश मोरेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।